वारीला यायचं पण काही मागायचं बरं का, माय मावल्या वारीला जायचं पण काही मागायचं हा, सहज मिळत असेल तर घेत जा, उगाच लाईनीत उभं राहायचं. लय रे मला कधी कधी वाईट वाटतं महाराज. हा लय चित्र काम आहे वारीचं दादा. चावत नाही म्हातारा तरी राजगिऱ्याच्या लाडूच्या लाईनीत उभा राहते. चावत नाही हो तिला. आम्ही आजीला म्हणलं आजी दातगाव गायब आहे, फक्त जबडा शिल्लक आहे, कशाला लाडू घेते. मला नाही नाटूला. मग कशाला वारी करते, मरायला. आळंदीच्या वाटेवरचा लाडू तू जर नाही तळ्यात आणला तर कशाला, देवाला कृपा करायला मारी केली का काय? कशाला उपकार करताय तुम्ही? वारी करा पण जेवढं लागतंय तेवढंच असू द्या ना. ज्या दिंडी मालकाच्या दिंडीत चालताय त्याच्या मड्यावर जेवा ना. ज्याला बिशी देतो त्याच्याच मड्यावर जेवायचं महाराज. बरं का, कशाला लोकांना काय त्रास. बरं तुम्हाला काय वाटतं, तो वाटतोय त्याला पुण्य आहे पण घेतोय त्याला पाप आहे ना. वाटणाऱ्याला पुण्य आहे, त्याला संसाराचा आपला भाग देवाच्या दारात वाटला त्याला पुण्यच आहे दादा. पण जो संसारिक असून त्यानं घेतलं त्याला पाप नाही का? असताना नसताना घ्यावं कुणी साधू, घ्यावं कुणी संन्याशी, घ्यावं कुणी योगी, ज्यांना संसार नावाचे योगी नाही कर्मानं योगी, ते सुद्धा महत्वाचं आहे महाराज. त्यांनी घ्यावं. आपल्यासारख्या प्रापंचिकांना घेऊ नये. आपल्याकडे पैसा चांगला आहे, आपण पोटापुरतं कमवतोय, देवानं आपल्याला खाण्यापुण्यापुरतं भरपूर दिलंय. आपल्याला गरज नसताना हात पुढं करायचा. लक्षात ठेवायचा, आपण द्यावं. हस्त पवित्री दान पुण्यम, पाद पवित्र यदी तीर्थयात्रा, मुख पवित्र यदी नामघोषम, हृदय पवित्र यदी ब्रह्मनिष्ठा. आपलं देण्यात पुण्य आहे. आपल्याला पवित्र व्हायचं तर द्या, हे लक्षात ठेवायचं. तिथे घ्यायचं नाही. वारी नीट करायची.